एका ज्योतिषीने भविष्यवाणी केली की उद्या 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडणार आहे, त्यात माणसं वेडे होतील. स्वामीजींचा दृष्टांत आहे आमच्या. 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडेल, त्या पावसात फिरू नका, माणसं वेडे होतील. माणसं आत्तासारखे काय करणार आहे करोना, काय करणे करोना, ते तर गेले, पाठीमागं रोना. ऐकलं नाही लोकांनी. पाऊस पडला, निघले माणसं. ते पाणी पडलं तासाभरात, काय त्याच्यामध्ये वातावरण खराब असेल, सगळे लोक वेडे झाले. ते नाचत नाचत राजवाडे पुढे आले. प्रधान आणि राजा म्हणला, आपण नाचायला सुरुवात करा. जर आपण नाही नाचलो तर हे इडे आपल्याला मारून टाकतील. नाही कळालं? राजा आणि प्रधान वेडे नसताना वेड्यात राहण्यासाठी खोटं खोटं का होईना पण नाचावं लागतं. नाचायला सुरुवात केली. प्रधान म्हणलं, असं कसं काय? आपण शहाण्याचे राजे होतो, यांचे नाहीत. हे सगळे वेडे झालेले आहेत. सांगायचं कुणाला ज्ञान हे पण महत्वाचं आहे. वेडे झालेल्या लोकांमध्ये ज्ञान सांगून काय फायदा आहे? आणि पटत नाही त्यांना. एक पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, खूप सुंदर कथा आहे त्यामध्ये. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे, माकड चाळे फार प्रसिद्ध आहेत. आणि चिमणीचं घर, जे घर असतं ना सुगरण, किती सुंदर असतं पावसामध्ये. निसर्गाने किती सुंदर बनवायचं ज्ञान दिलेलं आहे. मग ते सुगरणीचा जो खोपा असतो, घर असतं, त्यात बसलेली चिमणी शेजारी पावसातलं माकड कुडकुडत होतं. पाऊस पडत होता. विनाकारण चिमणीला वाटलं थोडे 2 शब्द सांगावेत. असं कधी करू नका बरं का ज्ञानेश्वरी ऐकून. कोणालाही ज्ञान सांगू नका, फजिती होते. ती चिमणीला वाटलं सांगावे जरा 2 शब्द. तिने सांगितलं, अरे मला हात नाही आहेत, मी चोचीने एवढं सुंदर घर बनवलेत, तू माणसासारखा दिसतो. माणूस नाही, असे बरेचसे माणसं जे माणसासारखे दिसतात, माणसं नसतात, ते त्यांना माणूस समजणं आपला मूर्खपणा आहे, नंतर कळतं. संस्कृतमध्ये एक कथा आहे, ते दृश्यसे पुरुषाकृती. तुझं जे रूप आहे ना, पुरुषाकृती, हात पाय आहेत, त्याला हिंदीमध्ये फार सुंदर बनवलेले आहेत. हाथ है पाय है आदमी जैसी काया, इतने दिन गमाया झोपड़ा भी नहीं बनाया. चिमणी सांगते. बरं, कुणाला? माकडाला अधिकारी पाहिजे ना कुणाला सांगावं. त्याला राग आला. एक तर त्याला थंडी वाजत होती, पाऊस पडत होता, कुडकुडत होतं. राग आला आणि त्याने चिमणीचं झोपडंच तोडून टाकलं. मी जसा आहे तसा, मूर्खाच्या शेजारी राहू नका, मूर्खा जवळ राहू नका, आपणा सारखे करीती तात्काळ उघड्यावर पडली चिमणी. उपदेशही मूर्खाणाम प्रकोपाय न शांते. मूर्खांना जर उपदेश केला ना, प्रकोपाय, राग येतो त्यांना. ज्यांना ज्यांना उपदेशाचा राग येतो ते मूर्ख आहेत किंवा माकड आहेत, ते तुमच्या सोयीप्रमाणे समजून घ्या. उपदेशही मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये. कोणालाही उपदेश करू नका. आता भिल्ल लोक ते. अर्जुन त्यांना सांगतो, मी विश्वरूप पाहिले, मी युवराज आहेत. त्या मुलं 12-13 वर्षाची मुलं असतील, कुमार म्हणून वर्णन केलेले आहेत. अहो, त्याला मारायला सुरुवात केली अर्जुनाला. ज्यांची गीता आहे त्यांना मारायला सुरुवात केली. यांनी ते धनुष्य काढायला सुरुवात केली. धनुष्याच्या हाताने 2 तुकडे केले. मंत्र आठवेना, शक्ती आठवेना, अस्त्र नाही, शस्त्र नाही, काही नाही, सगळं लुटलं. आणि पायी अर्जुनाला पाठवलं. जिवंत ठेवलं हे अर्जुनाचं नशीब. एकटा मोकळा वारकरी झालेला अर्जुन हस्तिनापूरमध्ये येतो. मला पुढचं फार महत्वाचं सांगायचं आहे बरं का.
घरी व्यास आलेले होते, महर्षी व्यास. हा घरात गेला, दर्शन घेतलं. पूर्ण अर्जुन काळा पडलेला होता, निस्तेज होता. निस्तेज. अपमान झालेल्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही. पुण्य नसल्यामुळं चेहरा तेजस्वी दिसत नाही. पाप चेहऱ्यावर उमटून दिसतं, अपमान उमटून दिसतो. महर्षी व्यास म्हणतात, अर्जुना काय पाप केलंस तू? कुठे अपमान झाला? नर असणारा तू आज सुकलेला दिसतो, काळा दिसतो. आणि मग तू आपली व्यथा सांगतो, माझा असा असा अपमान झाला. महर्षी व्यास म्हणतात, जग सोडायची वेळ असते. त्या वेळेत जर जग सोडलं तर सन्मान राहतो. जास्त जगलं ना, शेजार पाजारच्या सहित घराचे म्हणतात, लवकर मृत्यू यावा हो, यांना फार त्रास होतो, आम्हाला देखवत नाहीत. असं आहे का ते? म्हाताऱ्या माणसाला जर लवकर मृत्यू नाही आला ना, म्हणती हा म्हातारा शब्द फार गोड आहेत. शेजारचे पाजारचे माणसात लवकर जाणार नाही, शनवल्याशिवाय जाणार नाही. अपमान होतो. आणि तो जो शब्द आहे त्या ठिकाणचा, भगवंत निघून गेले, आतापर्यंत तुम्ही का थांबले, त्याची शिक्षा आहे. महर्षी व्यास म्हणतात, कालो भव्याय भूतानाम. भिल्लाने अपमान नाही केला तुमचा अर्जुना. महाभारतात एका बाजूला 11 क्षोणी सेना, एकटा तू जिंकलेला माणूस. लुटारू कुठं तुझा अपमान करू शकत होते का? काय त्यांच्या बाजूने होता, एकटा असताना 11 क्षोणी सेना जिंकल्या. आज काळ लुटारूच्या बाजूनी आहेत, तुला पराभव पत्करावा लागला. काळ बदलण्याच्या अगोदर जग सोडून जा. म्हणून जुन्या काळामध्ये जे राजे होते ना, जास्त दिवस राज्य करत नव्हते. हिमालय हे राजा लोकांचं निवासस्थान होतं. मुलाला राज्य सोपवायचे आणि हिमालयात निघून जायचे. नाही कळालं? मी तुमच्यासाठी सांगतोय, इतका संसार करू नका की मृत्यू सुद्धा तुमच्यासाठी घरच्या लोकांना मागावा लागेल. नवसीये होती इतरे निधनी माझ्या, ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. माझं निधन व्हावं म्हणून लोक नवस करतील. नवसीये होती इतरे निधनी माझ्या, माझ्या मरण्यासाठी लोक नवस करतील. इतकं वाईट जीवन जगू नका, लवकर उरका. मग हातात नाहीये जाणं, इच्छा तर करा. पहिल्यांदा इच्छा तर करा. आणि हातात नाही असं म्हणू नका. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पाहिजे तेव्हा मरण प्राप्त होतं. याचं जगातलं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे साधू संतांचं. पाहिजे तेव्हा देह ठेवतात. आणि देह ठेवण्याची पद्धत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. झाकली घटीचा दिवा, जुन्या काळातला दृष्टांत आहे. वीज नव्हती तेव्हा. घरातला दिवा जर मालवायचा असेल तर फुंकत नव्हते लोक. संस्कृती होती दिवा मालवू नये म्हणून. मग काय करायचे, त्याच्यावर टोपलं टाकायचे दिव्यावर. आतला दिवा कधी मालवला कळत नव्हता. ज्ञानोबाराय म्हणतात, झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, शरीर ठेवतो. याला परमार्थ नाही. होत नाही असं म्हणूच नका. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सगळं तुमच्या हातामध्ये येईल. पुण्याची गणना. पुण्य जर तुमचं तयार झालं ना, पाहिजे ते मिळतं. रिद्धी सिद्धी मिळते. शरीर केव्हा ठेवायचं तेव्हा मिळतं. तुम्ही जे ठरवाल ते मिळत होतं जगामध्ये. म्हणजे पांडव आहे ज्यांच्याबद्दल बोलतो, एक जागा त्यांची आहे,
वेळेच्या आत गेलं पाहिजेत आणि दुसरी जागा अशी पुण्याचा साठा पाहिजेत आणि सगळे पांडव एका संकेतामध्ये स्वर्गारोहणला गेले. स्वर्गारोहण कळलं का तुम्हाला? आता या जगात जगायचं नाही. परमात्मा पाठीशी राहिलेला नाही. पाचीच्या पांडव परीक्षितीला राज्य देतात आणि निघून जातात. लवकर नाही, धडा मिळाल्यामुळे निघून जातात. धडा मिळेपर्यंत धड ठेवू नका बरं का. फोर सुंदर आहेत. आणि मग ते सांगतात पांडव गेले. पण गेले कधी? देव जीवनात राहिला नाही म्हणून ही अवस्था आहे. ही विसरू नका, याच्यासाठी सांगितलं. का पांडव गेले? देव निघून गेला जीवनातला. देव निजधामाला गेले तरी तुम्ही राज्य करताय. मार नाही पडणार तर काय पडेल? लुटले जाणार नाही तर काय पडेल? हा, जोपर्यंत देव आहेत तोपर्यंत तुमच्या घरी आहेत. ह्या व्यासांच्या आणि ज्याला संकेतात्मक भाषा कळाली त्याला ग्रंथ वाचण्याचे एक शब्द आहेत, असं कर. नाही कळालं? एक शब्द आहेत, असं कर. ते कळणं गरजेचं. त्याला खून म्हणतात. आणि माऊली आपलं नाव घेऊन सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. संकेत ओळखा. फार अभ्यास करू नका, फार डोक्याचा गोविंदा करू नका, फार त्रास देऊ नका डोक्याला. द्वारकेचा राणा आहे पांडवा घरी दुःखाच्या काळात. हा, याच्यासाठी मी सगळं सांगितलं. कधी? दुःखाच्या काळात पांडवा घरी. एरवी नाही, राज्य आले की तो निघून जातो. जर जाऊ वाटत नसेल तर एकच उपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला. किती दिवस अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, कोणाचा अभ्यास करायचा. म्हणून शास्त्राचा अभ्यास न करता ज्ञानियाचे द्वार आराधिती. विषय लक्षात ठेवा. ज्ञानियाचे द्वार आराधिती. सेवा नाही, आराधिती. कशा पद्धतीने आराधन आहेत? अतिशय सुंदर सांगतात. तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षिता आपुले तेही सांगितले पुसिले. हा एक टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा आहे विश्वासाचा. श्रद्धावान लभते ज्ञानम. इथेही तेच आहेत. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का. काल सांगितलं मी तुम्हाला याविषयी. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. उपेक्षा, इंद्रियांची उपेक्षा. जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. महत्वाचा टप्पा आहे. इंद्रियाला मान दिला जात नाही. स्वतःची इंद्रिय आहेत, स्वतःचा अपमान करतात, मान दिला जात नाही. जीव आहे, ऐकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात उपेक्षा करा. शब्द लक्षात. ज्ञानोबराय म्हणतात उपेक्षा करा. इंद्रियाला मान देऊ नका, डोळ्याला मान देऊ नका, कानाला मान देऊ नका. विषयाच्या मागे लागणारे इंद्रिय आहेत. हे ओढणारच. मग काय करावं लागेल? काही नाही. वैराग्य महापावके जाळोनी विषयाची कटके. खूप गोड वर्णन आहे. आपण टप्प्याटप्प्याने ते पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे हा. जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. पहिला टप्पा, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला मान नाही. इंद्रियाला मान नाही दिला की मग मन हळूहळू परमार्थाकडे येतं. मन, बुद्धी आणि हृदय याला मिळून अंतःकरण म्हणतात. मनाला जपणं, बुद्धीला जपणं आणि हृदयाला जपणं मिळून अंतःकरण आहे. आणि याची सुरुवात आजच्या प्रवचनामध्ये केली होती. किंबहुना यापरी अंतःकरण जतन करी साधिएल्या. आणि किती गोड सांगितले तुमच्या लक्षात आलं नसेल अजून.
तुम्ही तुम्हाला जपा असं ज्ञानोबराय सांगतात. तुम्ही तुम्हाला जपा. याचा दुसरा टप्पा सांगतो तुम्हाला. जर नाही जपलं, दुःख कोण देतं तुम्हाला? तुम्ही लोकांकडे अपेक्षा करता. अपेक्षा करू नका, कर्तव्य करा. दोन गोष्टी लक्षात ठेवा. कर्तव्य करा. परमार्थातला कुठलाही संत, विशेष करून वारकरी संप्रदायातला कुठलाही संत हा केवळ संन्यासी झालेला नाही, संसार करून संत झालेले आहेत. हा तुमच्यासाठी आदर्श आहे. तुकोबराय असतील, नाथ महाराज असतील, आदर्श आहे तुमच्यासाठी. संसार प्रतिबंधक नाही आहे. कर्तव्य म्हणून केला तर, आणि संसार म्हणून केला तर किती दुःख येतील. अनंत दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटते. आणि याच्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे जो विशेष करून आज सांगायचा होता. संसार हा ईश्वराने निर्माण केलेला आहे. लक्ष देऊन ऐका फक्त. आणि तुम्ही 100 वर्षाकरता या मृत्यूलोकात आलेला आहात. दगड, विटा, नदी, पर्वत, शृंखला हे अनादी काळापासून आहेत. तुमचं आगमन आणि प्रस्थान याच्या मधलं अंतर किती आहे? का म्हणून तुम्ही या सृष्टीवर मालकी हक्क दाखवता? काय उत्तर आहे तुमच्याकडे? सृष्टीचा आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या, ठीक आहे. मालकी हक्क दाखवू नका. मालकी हक्काचं दुःख आहे, सृष्टीचं दुःख नाही. एका मनुष्याने घर विकलं. लक्ष देऊन ऐका. मनुष्याने घर विकलं. बापाला माहित नाही, पोराने व्यवहार केला. घर विकलं, सौदा ठरला. दुसऱ्या दिवशी घराला आग लागली. पेटलं घर. बापाला कळलं, जवळ आला, छाती बडवून रडतोय. घर जळालं. घर त्यावेळेस इन्शुरन्स नव्हता ना. घर पेटलं, घर पेटलं. पोरग जवळ आलं. जास्त ओरडू नका, ऐकलेलं आहे. प्रतिक्रिया कशा बदलतात बघा. जास्त रडू नका, विकलेले आहेत. हस. घराचा अग्नी बंद झालेला नाही. घराची अटॅचमेंट संपली. अटॅचमेंट जळाली. तादात्म्य संबंध संपला. तितक्यात फोन आला मोबाईलवरून, तुमचं घर जळालं? हो, मला घ्यायचं नाही. काय फोन आला? कारण की त्याने पैसे दिले नव्हते. जळाल्या घराचा सौदा झालेला नव्हता ना. फोन आला, तुमचं घर जळालंय. पोरगा म्हणलं हो, मला मी पैसे देणार नाही. आता एक आग चेहरा कशी बदलते. जेव्हा कळालं इकलेलं आहे, जळताना हसू येत होतं. जेव्हा कळालं आता घेत नाही, तेच माणसं हसणारे पुन्हा रडायला लागले. आग न हसवलंय आगीने, आगीने न रडवलंय. तुमचा संबंध तुम्हाला रडवतो आणि हसवतो. तो मुलाबरोबरचा संबंध असेल, पत्नी बरोबरचा संबंध असेल, घराबरोबरचा, पैशाबरोबरचा संबंध असेल, तुमचे संबंध रडवतात. ते संबंध काढून घेणं याला म्हणतात मुक्ती. मुक्ती म्हणजे वेगळं नाहीये संबंध. बर, तो मुलगा त्याच्या प्रारब्धाने जन्माला आलेला आहे, तुमचं काय टेन्शन आहे? त्याचं नशीब आहे. एखादा बाप ठेवून जातो, एखादा बाप शून्यातून येतो. शून्यातून कमवलेले काही भरपूर पोर आहेत. नाही आपल्या आईबापाला मानत, त्याला काय करणार तुम्ही? आईबापाने आम्हाला काहीच दिलं नाही म्हणतात. तू दिलं हे काही कमी आहे काय जगाला? कर्तृत्व
काहीच दिलं, भरपूर दिलेलं असते एखाद्या पोराला, पोरगा नालायक असतो. माझा मुद्दे समजून घ्या, पृथ्वीशी तुमचं तादात्म्य ठेवू नका, जड वस्तूशी तुमचं नातं ठेवू नका. जड वस्तू न दुःखाला कारण असते ना आनंदाला कारण असते. ज्ञान तुमच्या जीवनाला आनंद, हेच ज्ञान आहे. आणि हे ज्ञान मिळत नाहीत म्हणून ज्ञानाच्या द्वाराची आराधना करावी लागते. ज्ञानियाचे दार आराधिते. शरीर संपलं म्हणून आत्म्याला काही परिणाम झाला असा नाहीये. 15व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेले आहेत पहा, सगळ्यांनी लक्ष देऊ. उत्क्रामंतम स्थितम वापी. वैज्ञानिक लोक फार सुंदर सांगतात आत्मा दिसत नाही. 15व्या अध्यायामध्ये दाखवलेलं आहे. रोज म्हणतो, फक्त ते संस्कृतमध्ये असल्यामुळे त्याचा अर्थ कळत नाही. आत्मा दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात दिसतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात दिसतो. उत्क्रामंतम, प्राणाचं शरीरामधून उत्क्रमण होत असताना दिसतो. कोणाला दिसतो? विमूढा न अनुपश्यंती. मूर्ख लोकांना दिसत नाही. पश्यंती ज्ञानचक्षुषः. ज्ञानचक्षुषः पश्यंती. आत्मा पवित्र असतो. पाप पुण्ययुक्त जर असेल त्याला पुढच्या योनीमध्ये जावं लागतं. म्हणून लोक मानो न मानो या सृष्टीवर काही परिणाम होत नाही. मान्याचा काय परिणाम होणार आहेत? तुमची वैयक्तिक मान्यता आहे. लक्षात येते काय बोललो तुम्हाला? अर्जुनाची मान्यता आहे, मला युद्ध नाही करायचंय. कर्तव्य कर्म सांगितले, कर्तव्य करावं लागेल. न मानणं, पहिलंच करायचं नव्हतं युद्ध, पहिलंच नाही म्हणायचं, ऐन टायमाला जमत नाही. कर्तव्याचा अर्थ लक्षात ठेवा बरं. काय कर्तव्य म्हणजे काय? आणि कर्तव्यामध्ये तादात्म्य संबंध नको आहेत. शब्द जड असला तरी दुसरा शब्द दिला अटॅचमेंट. मुलाला पालन करणं कर्तव्य आहे, पण मुलांनी सेवा केली पाहिजेत ही भावना नको आहे. याला निरपेक्ष म्हणतात. बरं, आता मी पुढचा टप्पा विचारतो तुम्हाला. मुलाला तुम्ही जन्म दिला, तुम्ही त्याला योग्य केलं, तुम्ही जबरदस्त त्याला मोठं केलं. किती लहान होता तुम्ही ना, मुलाकडून अपेक्षा करता. अरे मुलाला मोठं होत असताना तुम्ही मोठे झालेले असतात. मुलांनी सेवा करावी इतके लहान का होता तुम्ही? स्वतंत्र जीवन जगा. आणि हे मला भारतात बोलावं लागतं. विदेशात या तत्वाची गरज पडत नाही. विदेशात कुठे जा तुम्ही, परदेशामध्ये 18 वर्षानंतर मुलाला आणि मुलीला सोडून देतात. आपल्या आपल्या पद्धतीने कमवा, पैशाचं महत्त्व ओळखा. आणि ती लोक नाही जात मुलाला. मुलाने सुखी राहावं ही भावना वेगळी. मुलांनी सेवा बरं 2च बाया लागतात. माझ्या पाहण्यातलं एक घर आहे. मुलगा इंग्लंडमध्ये चांगल्या नोकरीवर होता, एकुलता एक होता. चांगली नोकरी लागलेली होती. आईने आग्रह केला. आग्रह कळला ना तुम्हाला? मी एका शब्दात सांगितलं, रडली पडली असं गृहीत धरा ना. आणि त्याला तिथून इथं आणलं. इथे नोकरीच मिळेना. कोणी नुकसान केलं? बोला ना. बरं, जर आपण सांगायला गेलो तर तीच आम्हाला सांगते आई कुठं नुकसान करत असते का? मग कोणी केलं? मी तिला विचारलं तुला नेमकं काय पाहिजे? मुलगा जवळ पाहिजे. तुम्हाला कशा करता? सेवा करायला. 2 बाया ठेव, सकाळी एक ठेव आणि सेवा करायची ना. पण त्या मुलाचं अस्तित्व संपवलं. भारतात त्याला जमेच ना, कारण त्याचा विषय भारतात नव्हता. 2-4 महिन्यांनी पुन्हा पाठवलं. पण 2-4 वर्ष दुःख झालं. कळालं का तुम्हाला? तादात्म्य संबंध. मुलाला जन्म दिला, सृष्टी सांभाळेल. तुम्ही मालक होऊ नका मुलाचं. सृष्टीचं ज्ञान होऊ द्या, पडू द्या त्याला. पडता पडता ते उभं राहतं. तेच पडतं, त्यालाच लागतं, तोच उभं राहतो. मदतीला धावला ना, मरेपर्यंत माणसं मदत मागतात. मदत मागणं म्हणजे भिकारी होणं.
आणि हे भिकारी देवाच्या दारात उभे राहत नसतात. राहिले मंदिराच्या बाहेर भीक मागतील. म्हणून ज्ञानोबा राय तुम्हाला भिकारी करत नाही, राजा करतात. देवाच्या दारात उभा राहा, राजा व्हा, मागू नका. काही काही माणसं म्हणतात नाही महाराज आम्हाला जमत नाही. माऊलींच्या चापटा कशात बघा बरं का. इंद्रिया सवडी, इंद्रियाच्या आड लपू नको. महाराज खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीत. इंद्रिया सवडी ही चापट आहेत, पितृभाषा आहेत, पुरुषाची भाषा आहेत, मुलाची भाषा आहेत. अजिबात माफ करत नाहीत. इंद्रिया सवडी लपवू नको. तीर्थव्रती भाव धरी रे. भाषेतला जरा दादागिरीपणा बघा ज्ञानोबरांच्या. दीजे करीजे नाही, हा घेजे काय नाही, धरी रे. हा, आणि ही भाषा आहे. जर नाही ऐकली ज्ञानोबरांना काही फरक पडत नाही. वायाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमार्थ करत असताना पहिल्यांदा देवाच्या दारात उभं राहण्याच्या अगोदर स्वतःला योग्य बनवा.